नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे सल. चला तर स्टोरीला सुरुवात करूया. गाडीचा स्पार्क प्लग तर धड लावता येईना. अनमने यांना इंजिनियर व्हायचंय. साहिलला लेकावर डाफरताना बघून रहिलाला हसायला आलं. यात हसण्यासारखं काय आहे? आता साहिल अजून वैतागला. काही नाही, सहजच एक जुनी आठवण आली. यावर्षी दिल्लीच्या ख्यातनाम स्वाईन सर्जन डॉक्टर गुलाम रसूलला पद्मविभूषण मिळाले ना. तो लहानपणी आमच्या शेजारी राहायचा. एकदा त्यांचा स्वयंपाकी आला नव्हता. त्याच्या आईनं त्याला मासळी कापून दे म्हणून म्हटलं. त्याला काही ते जमणार नव्हतं. थरथरत्या हातात मासळी घेऊन तो माझ्या घरी आला आणि ही कापून स्वच्छ करून दे म्हणून मला गळ घालू लागला. गयावया करत होता. आज इतका यशस्वी सर्जन झालाय. एकदम इतका फरक कसा काय पडला कुणास ठाऊक. नंतर माझ्या अब्बूची तिथून बदली झाल्यामुळे आमचा त्या कुटुंबाशी संबंधच उरला नाही. नंतर परत लखनौला आल्यावर भेट झाली. तेव्हा कळलं तो PMTची तयारी करतोय. त्याचं इंग्रजी कायमच कच्चं होतं. त्यामुळे आमची भेट होताच त्यानं माझी मदत मागितली. आणि ती तू केलीस? हो ना, लहानपणापासून मी त्याला मदत करते. इंग्रजीत मदत मिळाल्यावर त्याला PMTमध्ये चांगले मार्क मिळाले आणि लखनौ मेडिकल कॉलेजात प्रवेशही मिळाला. तरीही इंग्रजीची त्याला धास्ती वाटायची. म्हणून रोज माझा अभ्यास सांभाळून मी त्याला इंग्रजी आणि इंग्रजीतून संभाषण करायला शिकवायचे. तेवढ्यात फोनची घंटी वाजली आणि हे संभाषण तिथंच संपलं. आज त्याच संभाषणाचा धागा पकडून साहिल रहिलाला म्हणत होता की तिनं त्याच्या बॉसच्या कुटुंबाबरोबर दिल्लीला जावं आणि डॉक्टर रसूलच्या ओळखीच्या बळावर ताबडतोब अपॉइंटमेंट घेऊन बॉसचं ऑपरेशन करून घ्यावं. साहिलचे बॉस म्हणजे जनरल मॅनेजर राजेंद्र यांना फॅक्टरीत अपघात झाला होता. त्यांच्या मणक्यांना गंभीर इजा झाली होती. डॉक्टरांनी लवकरात लवकर तज्ज्ञ सर्जनकडून ऑपरेशन व्हायला हवं असं सांगितलं होतं. थोडाही उशीर घातक ठरला असता. जन्मभराचं पंगुत्व आलं असतं. या क्षणी सगळे पद्मविभूषण डॉक्टर गुलाम रसूल यांचंच नाव सुचवत होते. ते फक्त अत्यंत गुंतागुंतीचंच ऑपरेशन्स करायचे. ऑपरेशनला 7-8 तास लागतात. पेशंट शुद्धीवर आल्यावरच ते घरी जातात. थकवा उतरला की दुसरं ऑपरेशन सुरू होतं. त्यांची भेट मिळणं दुरुपास्तच होतं. इतक्या वर्षानंतर आता पद्मविभूषण डॉक्टर गुलाम रसूलना रहिलाची आठवण तरी असेल का? काहीतरीच काय बोलतेस रहिला? तुझ्या इतकी मदत करणारी बालपणीची मैत्रीण कुणी विसरू शकेल का? साहिलनं म्हटलं. मदत लक्षात ठेवली असती तर संबंध बिघडलेच कशाला असते. अवचित रहिला बोलून गेली. म्हणजे काही भांडण तंडण झालं होतं का? साहिलनं विचारलं. नकारार्थी मान हलवत रहिला म्हणाली, नाही, तसं नाही. नेहमीप्रमाणे अब्बूंची बदली झाली. आमच्या बरेलीच्या घराचा पत्ता रसूल कुटुंबानं मागितला नाही. आम्हीही दिला नाही. दिवस तर भराभर जातातच. आत्ता पेपरला त्यांच्या पद्मविभूषणची बातमी वाचली. तेव्हा कळलं की तो दिल्लीला असतो. आता कळलंच आहे तर त्याचा फायदा घेत राजेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाला नवं आयुष्य मिळवून दे रहिला. अजून त्यांचं वय किती लहान आहे. नोकरीत प्रमोशन ड्यू आहे. वेळेवर उपचार नाही मिळाले तर सगळंच संपेल ग. त्यांची लहान लहान मुलं, त्यांची बायको यांचा तरी विचार कर. तिच्याशी तर चांगली मैत्री आहे तुझी. साहिल, प्रश्न मैत्रीचा नाही, माणुसकीचा आहे. आणि मला का कुणास ठाऊक असं वाटतंय की त्या माणसाकडून माणुसकीची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. भेटणं तर दूरच, मला कदाचित तो फोनवर ओळखणारही नाही. त्यात वेळ घालवण्याऐवजी आपण इंटरनेटवर अजून पर्याय शोधूयात. सगळे तेच करत आहेत, पण टक रेकॉर्ड डॉक्टर गुलाम रसूलचाच सर्वोत्तम आहे. प्लीज एकदा तू त्यांना फोन करून तर बघ, अत्यंत अजिजीनं साहिलनं म्हटलं. पण त्यांचा नंबर कुठं आहे? अगं, तू त्यांना ओळखतेस म्हटल्यावर राजेंद्र सरांची बायको सारिका मॅडमनं डॉक्टर रसूलचा मोबाईल नंबर, लँडलाईन नंबर आणि पत्ता मागवून घेतलाय. तू लवकर फोन केला नाहीस तर सारिका मॅडम स्वतः येतील इथं. तुझ्या मदतीच्या अपेक्षेनं. ते आवडेल का तुला? रहिला शहारली. बॉसची बायको असली तरी सारिका तिच्याशी काय मैत्रिणीसारखी वागायची. केवळ सारिकासाठी रहिलानं आपला स्वाभिमान, अभिमान बाजूला ठेवत
त्याचा नंबर लावला. डॉक्टर रसूलकडून जरी अपमान अवेलना झाली असली तरी सहन करण्याच्या तयारीनं रहिलानं नंबर लावला. तो स्विच ऑफ होता. घरचा फोन तिथल्या घरगड्यानं उचलला. डॉक्टर साहेबांचा फोन ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आल्यावरच सुरू होईल. तुम्ही मोबाईलवरच प्रयत्न करत राहा. डॉक्टर घरी कधी येतील काहीच सांगता येत नाही. तू सतत प्रयत्न करत राहा. काहीही करून राजेंद्र सरांच्या ऑपरेशनसाठी त्यांना राजी करून घे. प्रश्न माझ्या नोकरीचा नाही रहिला, ती मला कुठेही मिळेल. एका भल्या माणसाच्या आयुष्याचा आणि त्याहून अधिक माणुसकीचा आहे. साहिल गंभीरपणे म्हणाला, तुझी नोकरी तर राजेंद्र सरांच्या परिस्थितीनंच अधिकच पक्की झाली आहे. त्यांची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. खरा प्रश्न आपल्या नैतिकतेचा आणि प्रामाणिकपणाचा आहे. आपल्याला त्यांच्यासाठी जे काही शक्य आहे ते करावंच लागेल. डॉक्टर रसूलला सतत फोन करत राहते. रहिलानं म्हटलं, कर प्रयत्न. तोवर मी हॉस्पिटलमध्ये सारिका मॅडमजवळ थांबतो. गडबडीनं साहिल निघून गेला. रहिला जुन्या आठवणींमध्ये दंग झाली. गुलाम रसूलवर तिचं लहानपणापासून प्रेम नव्हतं, पण कॉलेजात मुलामुलींची प्रेम प्रकरणं बघून ऐकून तिला उंच सळपातळ रसूल आपल्या स्वप्नांचा राजकुमार वाटू लागला होता. एक दिवस त्यानं तिला विचारलं, तुझ्या इंग्लिश लिटरेचरमध्ये माझ्यासारखा हँडसम हिरो आहे का? कारण तुम्ही मुली पुस्तकातल्या हिरोवरच प्रेम करता. असं म्हणून तिच्या अबोल प्रेमाला जणू त्यानं फुंकर घातली होती. अभ्यासाच्या ओझ्याखाली त्यांच्या भेटीगाठी तशा कमी झाल्या होत्या. मग रसूलही हॉस्टेलला राहायला निघून गेला. घरी यायचा तेव्हा भेटायचा, पण भेटीही ओझरत्या असायच्या. रहिलाला MA झाल्याबरोबर कॉलेजात नोकरी मिळाली. गुलाम रसूलही डॉक्टर झाला. रहिलांच्या अब्बूंनी रसूलच्या अब्बूंना विचारलं, गुलाम अली, या दोघांचं लग्न करून देऊयात का? ते आनंदाने बोलले, शशमुल हक, छान सुचवलं. प्रोफेसर आणि डॉक्टरांची जोडी छान आहे. सुखाचा संसार करतील. मी रसूल आणि त्यांच्या अम्मीला सांगतो. उद्या चांगला दिवस आहे. मिठाई वाटून सगळ्यांना बातमी देऊयात. मात्र दुसऱ्या दिवशी अब्बूंनी विचारलं तेव्हा गुलाम अली जरा तुटकेपणेच म्हणाले, रसूल अजून लग्नाला तयार नाहीये. MD करायचं म्हणतोय. तसंही इतक्यात लग्न कोण करतंय? रहिलाला MPhil आणि पुढे PhD करायचं आहे. दोघांचं एवढं शिक्षण आटोपल्यावरच लग्न होईल ना? हो, पण त्याला प्रोफेसर मुलगी नकोय. त्याच्या व्यवसायातली डॉक्टर मुलगीच हवी त्याला. शाळा कॉलेजात शिकवणारी शिक्षिका नकोय. गुलाम अलींनी सांगून टाकलं. अब्बूंना आणि रहिलाला हा आपला अपमान वाटला. दोन्ही कुटुंबातला जिव्हाळा कमी झाला. खरं तर दुरावाच निर्माण झाला. संबंध अधिक बिघडण्याआधीच अब्बूंची बदली झाल्यानं त्या गावाचा संपर्कच उरला नाही. रहिलासाठी अब्बूंनी इंजिनियर साहिलला पसंती दिली. तेवढ्यात साहिल आणि सारिका धापा टाकत आले. रहिला, डॉक्टर रसूलला फोन लाव. दिल्लीहून माझ्या भावाचा फोन आलाय. डॉक्टर रसूल ऑपरेशन थिएटर बाहेर आले आहे, सारिका म्हणाली. रहिलानं स्पीकर ऑन करून नंबर लावला. पलीकडून अत्यंत थकलेल्या आवाजातलं हॅलो ऐकायला आलं. रहिलानं आवाज ओळखला. हॅलो, नमस्कार, मी रहिला बोलते. रहिला शम्स. बोल रहिला. थकलेल्या आवाजात आता उत्साह जाणवला. शम्स वगैरे सांगायची काय गरज आहे? नाही, मला वाटलं एकदम रहिला म्हटल्यावर ओळखाल की नाही. मी फार महत्त्वाच्या कामासाठी फोन करते. एका व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. एका श्वासात संपूर्ण परिस्थिती त्याने सांगून टाकली. अगं, पण अशा पेशंटला भोपाळहून दिल्लीला कसं आणता येईल? एअर ॲम्ब्युलन्सनं डॉक्टर, साहिलनं सांगितलं. कारण ऑन ड्युटी ॲक्सिडेंट झालाय म्हणून कंपनीनं एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली आहे. तर मग ताबडतोब निघा. ॲम्ब्युलन्समध्ये जे डॉक्टर पेशंटबरोबर असतील त्यांची माझी बोलणी करून द्या. मी इथं माझ्या स्टाफला सगळ्या सूचना देऊन ठेवतो. इथं पोहोचताच पेशंटला इमर्जन्सीत शिफ्ट करतील. स्पेशल ICU रूमही देतील. तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. तुम्ही निश्चिंत मनानं पेशंटला घेऊन या. एवढं बोलून डॉक्टरांनी फोन बंद केला. साहिल आणि सारिका तर आनंदानं वेळेत झाले, पण रहिला मात्र पुन्हा एकदा आपला अपमान झाल्यासारखं वाटलं.
तिच्याशी काहीही न बोलता रसूलनं फोन कट केला. हे तिला फारच लागलं. साहिलनं सारिकाला म्हटलं, मॅडम, तुम्ही ताबडतोब दिल्लीला जाण्याची तयारी करा. मी तुम्हाला घरी सोडतो आणि मग हॉस्पिटलमध्ये जाऊन सरांबरोबर जाणाऱ्या डॉक्टर रसूलची फोनवर गाठ घालून देतो. रहिला, तुलाही 4-5 दिवस दिल्लीला राहावं लागेल. मी कशाला? दिल्लीला जाऊन मी काय करणार? डॉक्टर रसूलशी बोलणं महत्त्वाचं होतं. ते झालं. अगं, अजून खूप गरज आहे तुझी आणि मुख्य म्हणजे मला तुझा आधार हवा आहे रहिला. दिल्लीला तुझं जाणं फार गरजेचं आहे. रहिलाचे दोन्ही हात आपल्या हातात घेत साहिलनं म्हटलं. मुकाट्यानं रहिलानं आपली बॅग भरायला घेतली. थोड्याच वेळात साहिल परत आला. रहिला, इथून बरोबर जाणाऱ्या डॉक्टरांशी डॉक्टर रसूलचं बोलणं झालं आहे. प्रवासात काय काय सावधगिरी बाळगायची हे त्यांनी नीट समजावून सांगितलं आहे. आणि तुम्ही काळजी करू नका. तुम्ही माझे पाहुणे आहात. निशंक मनानं या हे पण सांगितलं. तो म्हणाला, अरे वा, आता तर मी जाण्याची गरजच नाहीये. रहिलानं म्हटलं, अगं, गरज कशी नाहीये? सरांचं ऑपरेशन कितीतरी तास चालेल. त्या दरम्यान सारिका मॅडमना तुझा आधार असणार आहे. पण हॉस्पिटलमध्ये फक्त सारिकाच पेशंटपाशी थांबू शकेल. मी कुठं राहणार? हॉस्पिटलच्या समोरच एक गेस्ट हाऊस आहे. तिथं कंपनीनं 2-3 खोल्या बुक केल्या आहेत. कंपनीची PRO अनिता आणि फायनान्स डिपार्टमेंटचा जितेंद्रही तुमच्याबरोबर असेल. दोघांनाही तू छान ओळखतेस. रहिलानं सुटकेचा निश्वास सोडला. इतकी सगळी मंडळी ॲम्ब्युलन्समध्ये बसतील? नाही, फक्त डॉक्टर, पेशंट आणि मॅडम. तुम्ही तिघं सायंकाळच्या फ्लाईटनं जात आहात. रहिला हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा राजेंद्रना तिथं ॲडमिट करून झालं होतं. सारिकाचा भाऊ तिच्याबरोबर होता. दोघंही डॉक्टर रसूलबद्दल अत्यंत आदरानं आणि कौतुकानं बोलत होते. डॉक्टरांनी अत्यंत आत्मीयतेने त्यांची चौकशी केली होती. पेशंट पूर्ण बरा होईल याची खात्री दिली होती. त्यांच्या राहण्या जेवणाच्या व्यवस्थेबद्दलही बोलले होते. माझ्याबद्दल चौकशी नाही ना केली? धडधडत्या हृदयावर हात ठेवून आपल्या भावनांना आवर घालत रहिलानं विचारलं. एवढा वेळच नव्हता ना त्यांच्याकडे. भाबडेपणानं सलीलनं सारिकाच्या भावानं म्हटलं. रहिलाचं मन कळवट झालं. तीच असते रिकामटेकडी, कधी अभ्यासात मदत करायला, नाहीतर कुणाची तरी शिफारस करायला. तिनं वरवर काही दाखवलं नाही, पण मनात ठरवून टाकलं, सारिकाच्या सोबतीला तिचा भाऊ आहे. तेव्हा ती उद्याच ऑपरेशन झाल्यावर भोपाळला परत जाईल. सकाळपासून सायंकाळपर्यंत रहिला सारिकाच्या बरोबर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभी होती. ओटीचं दार उघडलं आणि डॉक्टर रसूल बाहेर आला. दोघांची नजरानजर होताच त्यांच्या डोळ्यात ओळखीची चमक दिसली. पुढच्याच क्षणी तो सारिकाकडे वळून बोलला, मी ऑपरेशन अगदी उत्तम केलंय. आता तुम्ही त्यांची छान काळजी घ्या. लवकरच ते पूर्ववत होतील. सध्या ते रिकव्हरीत आहे. त्यांना ICUत शिफ्ट करण्याआधी क्षणभर तुम्ही पाहू शकता. आता तुम्ही रिलॅक्स होऊन विश्रांती घ्या. पेशंटची सेवा करण्यासाठी तुम्ही ठणठणीत असणं गरजेचं आहे. तुमचे किती आणि कसे आभार मानू डॉक्टर? आभार माझे नाही. रसूल पुढे बोलणार तेवढ्यात नर्सनं सारिकाला आत जायची खूण केली. रहिलाही पटकन पाठोपाठ निघाली. आत फक्त पेशंटची पत्नी जाऊ शकते, तू नाही. रसूलनं तिला अडवलं. तशी तू थांबली कुठं आहेस? समोरच्या गेस्ट हाऊसमध्ये. मग आता तिकडेच जा. हॉस्पिटलमध्ये विनाकारण गर्दी नको. एवढं बोलून रसूल भराभर चालत निघून गेला. संताप झाला रहिलाचा. चिडचिडून ती गेस्ट हाऊसच्या रूममध्ये आली. किती अपमान सहन करायचा? आता पुरे झालं. ऑपरेशन तर झालेलंच आहे. जितेंद्रला सांगून उद्याच्या पहिल्या फ्लाईटनंच बुकिंग करून घ्यायचं. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. मॅडम, तुम्ही कुठं आहात? जितेंद्रनं विचारलं. ताबडतोब हॉस्पिटलच्या स्पेशल रूममध्ये या. सरांची परिस्थिती बघून सारिका मॅडम खूपच घाबरल्या आहेत. खूपच बेचैन आहेत. अनिताला सांग, त्यांची समजूत घालेल. सलीलही असेलच ना तिथं? आणि जितेंद्र तिथून सवड मिळाली की ताबडतोब इथं या, गेस्ट हाऊसवर. तिनं फोन बंद केला. थोड्याच वेळात प्रचंड घाबरलेल्या सारिकाला सांभाळत अनिता आणि त्यांचं सामान घेऊन जितेंद्र आणि सलील गेस्ट हाऊसवर पोहोचले. आम्ही मॅडमना इथंच घेऊन आलो. हॉस्पिटलच्या नियमानुसार ICUत पेशंटचे लोकच राहू शकतात.
रहिलानं अनिताला सांगितलं. ताई फार अपसेट आहे. मी रात्री राहीन तिथं भाऊजींसोबत. भाऊजींचा चेहरा सुजला आहे, निळा निळा झालाय. सलील म्हणाला. ते सगळं अगदी स्वाभाविकच आहे. सारिकाला स्वतःजवळ बसवून घेत तिच्या पाठीवरून हात फिरवत रहिलानं म्हटलं. स्पायनल कार्डचं ऑपरेशन होतं, त्यामुळे त्यांना इतके तास पालथं झोपावं लागलं. ते ॲनेस्थेशिया दिल्यामुळे बेशुद्ध होते, त्यामुळे रक्तप्रवाह नेहमीसारखा नव्हता. त्यामुळे चेहऱ्यावर सूज आणि निळेपणा आलाय. सूज हळूहळू उतरेल, अजिबात घाबरायचं नाही. रहिलानं सारिकाचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन सोडले. आता ती थोडी सावरली होती. रहिला ताई, हेच मी ताईला सांगतोय, पण तिला माझं म्हणणं समजतच नव्हतं. सलीलही बिचारा रडकुंडीला आला होता. तुम्ही ताईला तुमच्याच जवळ ठेवा. तिच्या जेवणाचं आणि झोपेचं बघा. भाऊजींजवळ मी राहतो, पण मी तर उद्या परत जाते. जरा तुटकेपणे रहिलानं म्हटलं. हे हे कसं शक्य आहे? अनिता आणि जितेंद्र एकदमच बोलले. दोघंही बावचळले होते. सारिका तर रडायलाच लागली. मला इथंच टाकून तू कशी जाऊ शकतेस रहिला? अगं, राजेंद्र अजून ICUत आहेत, शुद्धीवर आलेले नाहीत. डॉक्टर रसूल सांगतील तेव्हाच त्यांना क्लीन चिट मिळेल. 2 दिवस सतत ऑपरेशन करून डॉक्टर रसूल खूपच दमले आहेत आणि 2 दिवस इकडे फिरकणारही नाहीयेत म्हणे. अशात काही झालं तर मी काय करणार? रहिला, मला सोडून जाऊ नकोस. हे सगळं कमी होतं म्हणून की काय, साहिलचा फोन आला. कंपनीचे चेअरमॅन तिला धन्यवाद देत म्हणाले. मॅडम, अजून काही दिवस तुम्ही दिल्लीला थांबा. साहिलही तिच्याशी थोडा बोलला. फोन बंद झाला. रहिलाला अगदी नको नको झालं होतं. रात्री तिनं सारिकाला बडे बडे जेवायला घातलं, झोपेची गोळी देऊन निजवलं. पण रहिलाला मात्र झोप येत नव्हती. या सगळ्यांना वाटतंय डॉक्टर रसूलशी रहिलाची मैत्री म्हणजे फारच मोठी गोष्ट आहे. सगळ्यांना तेवढ्यासाठी ती हवी. पण तिच्या दृष्टीनं डॉक्टर रसूलशी मैत्री व ओळख म्हणजे एक शाप होता. उपलब्धी इतरांच्या दृष्टीनं होती. रसूलनं तिचा मास्तरीन म्हणून केलेला उपहास तिच्या जिव्हारी लागला होता. त्या उपेक्षेमुळे ती इतकी दुखावली होती की अभ्यासातलं तिचं लक्षच उडालं. कसंबसं तिनं MPhil पूर्ण केलं, पण PhDला ॲडमिशन मिळेल असे मार्क नव्हते पडले. तिच्या आब्बूंनी तिच्यासाठी इंजिनियर साहिलचं स्थळ आणलं होतं. तिनं साहिलशी लग्न करून संसार थाटला. साहिल खरोखर प्रेमळ, काळजी घेणारा नवरा होता. ती त्याच्याबरोबर पूर्णपणे सुखात होती. तिच्या शैक्षणिक योग्यतेमुळे आणि शिकवण्याच्या अनुभवामुळे तसंच कौशल्यामुळे ती MBA आणि UPSCचं कोचिंग देणाऱ्या संस्थांमध्ये PGच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवायची. छान चाललं होतं तिचं. एकच खंत होती की रसूलच्या नाकावर टिचून तिनं उत्तम अभ्यास करून MPhil आणि PhD करून घ्यायला हवं होतं. डॉक्टर रहिला कॉलेजची प्रिन्सिपल म्हणून मिरवली असती. रात्री कितीतरी उशिरापर्यंत तळमळत ती जागी होती. नंतर केव्हा तरी झोप लागली. सकाळी अर्थातच खूप उशिरा जाग आली. सारिका खोलीत नव्हती. स्वतःच सर्व आवरून ती खोलीबाहेर आली तेव्हा अनिता तिची वाट बघतच होती. सलीलचा फोन आला होता. सर शुद्धीवर आले आहेत म्हणून सारिका मॅडम व जितेंद्र तिकडे गेलेत. तुम्ही ब्रेकफास्ट आटपून घ्या, मग आपणही जाऊ, तिनं म्हटलं. त्या दोघी पोहोचल्या तेव्हा सलील आणि जितेंद्र हॉस्पिटलच्या बाहेरच भेटले. थोड्या वेळापूर्वी डॉक्टर रसूल आले होते. त्यांनी भाऊजींना उभं करून काही पावलं चालवलं. ते म्हणाले, सगळं काही उत्तम आहे. आता त्यांना ICUमधून साध्या रूममध्ये शिफ्ट करत आहेत. इथेही पेशंटसोबत एकच कोणी राहू शकतो. आता ताई आहे. नंतर तिला लंच आणि विश्रांतीसाठी तुमच्याकडे पाठवून मी इथं थांबेन. सलील इतका भारावला होता की सांगता सोय नाही. इथला स्टाफ सांगत होता की प्रथमच सलग 2 दिवस डॉक्टरांनी ऑपरेशन केलंय आणि इतके थकलेले असतानाही पुन्हा पेशंटला बघायला तत्परतेनं आले. रहिला ताई, हे सगळं तुमच्यामुळे होतंय. तुमची शिफारस कामी येते. मी काहीच केलं नाहीये सलील. फक्त पेशंटची अत्यंत सिरियस अवस्था सांगितली होती. अशा नाजूक अवस्थेत असलेल्या पेशंटला बरा करण्याचं आव्हान कोणताही कुशल सर्जन स्वीकारतोच. ती संधी असते त्याच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची. रहिला म्हणाली. मॅडम, इथं आपल्याला थांबता येणार नाही.
आणि गेस्ट हाऊसमध्ये तुम्ही एकट्या काय करणार? दिल्लीचा फेरफटका करून येणार असलात तर गाडीची व्यवस्था करून देऊ का? जितेंद्रने विचारलं. नको, त्यापेक्षा असं करा, तू आणि अनिता दोघं दिल्लीचेच आहेत. तेव्हा वाटल्यास तुम्ही तुमच्या घरी भेटून या. मी गेस्ट हाऊसमध्येच विश्रांती घेते. सारिका मॅडमच्या लंच आणि विश्रांतीचंही बघते. सायंकाळपर्यंत तुम्ही दोघंही परत या. घरी जायला मिळाल्यानं आनंदी झाल्या त्या दोघांनी रहिलाचे मनापासून आभार मानले. ती गेस्ट हाऊसमध्ये रूमवर परतली. तिला थोडा एकांत हवा होता. तेवढ्यात दारावर टकटक झाली. समोर रसूल उभा होता. वय परत्वे अंगानं भरला होता, पण डोळ्यातली चमक आणि चंचलपणा तसाच होता. क्षमा कर रहिला, माझ्या शहरात येऊनही तुला असं गेस्ट हाऊसमध्ये राहावं लागते. पण इच्छा असूनही मी तुला माझ्या घरी चल असं म्हणू शकत नाही. रसूलनं एकदम बोलून टाकलं. का बरं? तुझ्या बेगमला अनोळखी पाहुणे घरी आलेले आवडत नाहीत का? इच्छा नसतानाही तिरकसपणे बोलून गेली ती. रसूलनं एक दीर्घ श्वास घेतला. मग म्हणाला, बेगम स्वतःच पाहुण्यांसारख्या घरात येतात. रहिला, ती उत्तम गायनॉकॉलॉजिस्ट आहे. कितीही गुंतागुंतीचं बाळंतपण ती सहज करते. अनमूल होऊ नये म्हणून करायची ऑपरेशन्स पण, म्हणजे हिस्टेरेक्टोमी ऑपरेशन्स करताना तिला सवड नसते. वेळी अवेळी कॉल्स असतात. अनमुलं, त्यांना कोण बघतं? 2 मुलं आहेत. नैनितालच्या हॉस्टेलवर ठेवलंय त्यांना. सुट्ट्यांमध्ये ती इथं न येता लखनौला आजी आजोबांकडेच जातात. पुन्हा एक दीर्घ श्वास घेऊन तो म्हणाला, अत्यंत हुशार आणि कर्तव्यदक्ष गायनक आहे ती. कितीतरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत तिनं. डॉक्टर जाहिदा सुलताना, वा, फारच छान. मिया पद्मविभूषण स्पाईन सर्जन आणि बेगम आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायनॉकॉलॉजिस्ट. तोडीस तोड आहात की. उत्तम जोडी. कसली जोडी रहिला. एकाच घरात राहतो आम्ही, पण 2-2 दिवस आमची भेट होत नाही. तुझे मियाजी काय करतात? एका मल्टीनॅशनल कंपनीत डेप्युटी जनरल मॅनेजर आहेत. कामात तर असतात, पण बायको मुलांसाठी वेळ काढतात. त्यांच्याकडे लक्ष देतात. तू काय करतेस? IAS MBA करणाऱ्या मुलांना इंग्रजी शिकवते. पहिल्यापासून इंग्रजी उत्तम होतं माझं. मुलांचं बघते, घर सांभाळते. नवरा आणि मुलं खुश आहेत माझ्यावर. एकूण तू सुखात आहेस तर? होय, आयुष्य सुखाचं आहे आणि परिपूर्णही. तुझं कसं काय? ठाऊक नाही रहिला, मला सांगता येत नाही. जहिदाबद्दल काहीच तक्रार नाही. माझ्या बरोबरीनं ती व्यवसाय सांभाळते आहे. माझा साथीदार आहे, पण फक्त व्यवसायापुरती. स्वतःचं म्हणून आयुष्य असतं, हे तर आम्ही दोघं विसरलोच आहोत. रसूलने एक सुस्कारा सोडला. आता नेहमी वाटतं त्यावेळी अब्बूंनी डॉक्टर प्रोफेसरची जोडी जमवली होती, तर मी त्यांची टिंगल केली. तुलाही विनाकारण दुखावलं मी. तो सल रात्रंदिवस छळतोय मला. पण तू सुखात आहेस हे बघून खूप बरं वाटलं. रहिला फक्त बघत होती त्याच्याकडे. तिच्या मनात आलं, रसूल, माझ्या मनातला सल आता गेलाय, पण तुझ्या मनातला सल बघून मी मुक्काम ठोकलाय याची गंमत वाटते. माझा सुखी संसार बघून तुला आनंद झाला, पण तो सल मात्र तुला होणाऱ्या पश्चातापाच्या रूपानं सतत तुला छळेल, सलत राहील. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.